त्यांनी दिलेला कौल लोकशाहीमध्ये मान्य करायला लागतो आणि तो आम्ही मान्य केलेला आहे। भूमिका दुसरी भूमिकेचा काही विषय नाही, आमचं काम आम्ही चालू ठेवणार आहोत। आम्ही ज्या संघटनेतून बीजेपीत आलो, काही ते भारतीय जनता पार्टीचं युनिट नव्हतंच। आता भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर जे आमच्याबरोबर इथली लोक होती आणि या भागाचा विकास होण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवली। दुर्दैवाने त्याच्यात आमचा पराभव झाला। पराभव हा पराभव असतो, तो आम्ही मान्य केलेला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आम्ही मागणी केली होती की जिल्ह्यात जी युती आहे ती इथे पण ठेवावी, पण तसं झालं नाही। त्याच्यामुळे मुरुडच्या दोन्ही सीट ह्या शिवसेनेकडे गेल्या। चणेराची सीट शिवसेनेकडे गेली, त्याच्यामुळे 3 सीट वाढल्या। त्याचबरोबर नागोठणा इथे ती किशोर जैन दिग्गज उमेदवार चा पराभव झाला, कारण तिथे जातीचा विषय आला। या 3-4 सीटचं योग्य नियोजन केलं असतं तर 4 सीट 21 मधून कमी झाली असत्या। मतदारांना या मतदारसंघाचं क्षेत्रफळ भरपूर आहे। 27 तारखेनंतर 7च दिवस आम्हाला प्रचाराला मिळाले। आमच्याबरोबर जे अन्य लोक बोलत होती ते बोलते की आम्ही उमेदवारी मागे घेऊ, मदत करू, पण तसं काय झालं नाही। पण मला आनंद वाटला की 4,500 मतं मिळवणे 15 दिवसात नवीन पक्षाला, ते अशक्य कोटीतली गोष्ट होती। पण नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेमुळे आम्हाला थोडं मतदान झालेलं आहे। आणि मुंबईचे मतदार आहेत, ह्या मतदारसंघामध्ये 80% मतदार मुंबईला आहेत। आम्ही त्यांना आणले आमच्या गाडीतून, पण ते आल्यावर त्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं। ह्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते कमी पडले, वेळ कमी पडला, त्याच्यामुळे आमचा पराभव झाला। रामाशेठ आणि आम्ही मित्र, जेव्हा माझी सीट मागे पडली तेव्हा मी देवाला विनंती करत होती की राष्ट्रवादीची सीट येऊन दे, पण दुर्दैवाने त्यांचा पण पराभव झाला। दोघांचं भांडण आणि भलत्याचा लाभ ही परिस्थिती निर्माण झाली। पण आम्हाला भारतीय जनता पार्टीने, ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला 15 दिवस अहोरात्र कष्ट केले, त्यांचे मी आभार मानायला इथे आलेलो आहे। आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेमध्ये जी युती सतीशजी धारप यांच्या कल्पनेतून केली होती ती सक्सेस झालेली आहे। 32 मेंबर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJPचे आलेले आहेत। त्याच्यामुळे शिंदे सेनेचे जे स्वप्न होतं ते धुळीला मिळालेलं आहे आणि ह्या ठिकाणी या युतीचाच अध्यक्ष होईल। शिंदे सेनेने प्रयत्नाची पराकाष्ठा केली, कारण त्यांना वाटत होतं की आपला अध्यक्ष बसेल। या ठिकाणी उभाट्याचे 2 मेंबर आलेले आहेत, उभाट्याचे एकूण 5 मेंबर आलेत, काँग्रेसचे 2 मेंबर आलेत। ह्या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा 4 नंबरला गेलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा मागच्या वेळेला जिल्हा परिषदचा मेंबर इथे होता। शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी विजयापेक्षा आमची सीट, पंडितशेठची सीट पडली पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यात ते यशस्वी झाले। माझी काय त्याबद्दल तक्रार नाही। मी त्या कार्यकर्त्यांना सांगत होतो, ते कार्यकर्ते काय माझेच होते, पण ते पक्षाचे एकनिष्ठ होते। त्यांना मी सांगितलं ही अखेरची संधी आहे, पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही। त्यांचा पण पराभव झाला। पण मला आनंद वाटला, मी 15 दिवसामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे मडवी आहेत ते हेमंत ठाकूर आहेत, ह्यांनी जे काम केलं, पण त्यांचा 4था नंबर गेला। रायगड जिल्ह्यामध्ये जे आम्ही कुर्डूस मतदारसंघामध्ये आमच्या नेत्या चित्रा पाटील यांचा पराभव झाला, पण त्या ठिकाणी पण शेतकरी कामगार पक्षाने 4,500 मतं घेतली, त्याच्यामुळे आमचा पराभव झाला। आम्हाला काय तो मान्य आहे। त्याचबरोबर आशुर्य मतदारसंघामध्ये
4,500 मतं शेका पक्षाने घेतली, आमच्या उमेदवाराला काय 28 काय 2500 मतं पडली. आम्हाला प्रचार करण्यात वेळ कमी मिळाला, पण मी भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांना निश्चित सांगतो की आपली सत्ता असल्यामुळे आपण जी आश्वासनं दिलेली आहेत, कारण लोकांना वाटलं पंडित शेठची सीट पडली म्हणजे पंडित शेठ पळून गेला. पंडित शेठला कधी पळत नसतो. मी जो झंझावात 15 दिवसात ठेवलेला आहे तो झंझावात पुढे चालू ठेवीन आणि खऱ्या अर्थाने पैसे काढायचे आणि ते पैसे ह्या राजकारणात वापरायचे, त्याला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करीन. मी निवडणूकपूर्वी जनतेला आश्वासित केलं होतं की उजवा तीर डावा तीर ही योजना अपूर्ण आहे. BJPच्या मंत्र्याकडे आम्ही बैठक घेऊ आणि हा प्रश्न मार्गी लावू. प्रसंगी आम्ही याच्या संदर्भात आंदोलन देखील करू. त्याचबरोबर कुंडलिका नदी ही जी प्रदूषित झालेली आहे त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू. आणि विशेषतः ह्या मतदारसंघामध्ये आदिवासी वाड्यांमध्ये जे घरकुलची कामं प्रलंबित आहेत त्याचा पण आमचा जो अध्यक्ष बसेल त्याच्याकडे आम्ही मीटिंग लावू आणि त्या पण गोष्टीला आम्ही चालना देऊ. मला निश्चित आनंद वाटला का माझ्या मागच्याच मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं, आमचे कार्यकर्ते बोलले अरे पंडित शेठ तू कशासाठी इथे उभा राहतोस. पण मी जर उभा राहिलो नसतो तर भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्य माणसं पुन्हा कधी उभी राहिली नसती. याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मी जनतेला आणि मतदारांना त्यांचे आभार मानतो की त्यांनी अल्पावधीत माझ्यावरती जो विश्वास ठेवला आणि आम्हाला जे मतदान केलं त्यांचा आभार मानणे माझं कर्तव्य आहे. याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. आता ते तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्या नेते आता पेपरमध्ये सांगतात की आमचा एक नंबरचा शत्रू शिंदे आहे. ते बोलले शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र. प्रसंगी त्यांनी आम्हाला टार्गेट केले होते आमच्या 3 उमेदवारांना. आमचं काम आहे का आम्ही ह्या पक्षात आल्यानंतर आम्ही जर निवडणूक लढवली नसती तर आम्ही राजकारणातून बाद झालो असतो. आज चित्रा पाटील यांचा जरी पराभव झाला, कारण BJP काय ग्रामीण भागात कुठे नाही, तरी आम्हाला 7,000 मतं पडलीत, 7,500 मतं पडलीत. जे आमची जी संघटना होती शेतकरी कामगार पक्षाची त्यांनी चित्रा पाटील पडली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले. ठीक आहे, आता पुढे आमची सुरुवात आहे, पुढचा काळ आमचाच आहे. का शेतकरी कामगार पक्षाला पुढे भवितव्य नाही. शेतकरी कामगार पक्ष हा सातत्याने जिल्हा परिषदमध्ये प्रभाकर पाटील असतील, पंडित शेठ असतील, मीनाक्षीताई असतील यांनी त्या जिल्हा परिषदेवरती प्रभुत्व ठेवलं होतं. पण जयंत पाटील सारख्या दिग्गज नेत्यांना त्यांना शेतकरी कामगार पक्षाची एकही सीट आणता न आली. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आमचा जरी पराभव झाला तरी आम्हाला भवितव्य आहे. आम्हाला भवितव्य आहे कारण ज्या पक्षामध्ये आम्ही गेलोत, मी मागच्या पण मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी काय आमदार खासदार व्हायला गेलो नाही, तर माझा मॅनिफेस्टो आहे की सर्वसामान्य माणसांना विकास करायला पाहिजे. जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना गावोगावी फिरवायला लागेल. मी तुम्हाला सांगितलं होतं, मी जर निवडणूक लढवली नसती तर लोकांना लक्ष्मीचं दर्शन झालं नसतं. जे उमेदवार निवडून आले त्यांनी शेवटच्या दिवशी आतोनात तो त्यांचा काम आहे, ते मला काही विरोध नाही. मोठमोठ्या नेत्यांना रात्री मिटिंग घ्यायला लागली की जे मतदारांना गृहीत धरत होते. हाच माझा उद्देश होता. मला माहिती होतं की निवडणूक अशक्य आहे, ही निवडणूक अशक्य आहे, एवढ्या दिवसात होत नाही. पण माझा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नानं त्यांनी यश दिलेलं आहे. आता बाकीच्यांनी काय करायचं आहे. आणि मला निश्चित आनंद वाटला की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आता युतीमध्ये होणार आहेत असे आमचे नेते धारप साहेब यांनी डिक्लेअर केलेलं. आता काय होते ते बघूया. पळवापळवीचं राजकारण होऊ नये. मी त्याच वेळेला पक्षश्रेष्ठीने सांगितलं की एक मत महत्त्वाचं आहे. जर हे नीट नियोजन केलं असतं तर अजून आपल्या या 4 सीट आल्या असत्या आणि जनतेमध्ये एक चांगला मेसेज गेला असता. बाजारात गर्दी जमेल ना माझ्या राजानं. पैशाचा वापर आला, दुकानात विक्री वाढेल. कोण ते पैशाचा वापर तर निवडणुकीमध्ये होतच असतो. पण अतिरेक, कारण शिंदे सेनेचं जे स्वप्न होतं की त्यांना अध्यक्षपद पाहिजे होतं,
पण ते त्यांचं स्वप्न धुळीला मिळालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या विकासाला ही नवीन जिल्हा परिषदचे पदाधिकारी निश्चित काम करतील आणि खऱ्या अर्थाने गाव पातळीवरती त्याचा विकास पोचेल. ते डॉन आहेतच ना माझ्या राजानं, त्यांच्या सीट आल्या ते मान्य करायला पाहिजे. ते डॉन आहेत, काय आमचा त्यांच्याबद्दल आक्षेप नाही, पण त्यांचं जे स्वप्न होतं अध्यक्षपदाचं ते भंग झालं ना. ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडे सोर्सेस भरपूर आहेत, त्यांनी त्यांचे प्रयत्नाची पराकाष्ठा केली, त्यांनी आणले त्यांच्या सीट, त्याच्यामुळे ते डॉन आहेत. पण त्यांचं जे महत्त्वाचं स्वप्न होतं अध्यक्षपदाचं ते मला वाटतं आता काय युती कोणाशी होते माझ्या हातात नाही. देवेंद्र फडणवीस असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, बाबा शिवसेनेबरोबर युती होते की राष्ट्रवादी बरोबर होते. पण निवडणूकपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJP यांची युती आहे आणि त्या पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा किंवा युतीचा अध्यक्ष बसेल.